समास 10वा. सिद्धांत निरूपण. श्रीराम. गगनी अवघेची होत जाते, गगना ऐसे तगे नाते. निश्चळी चंचल नानाते, येणेची न्याय. श्री समर्थ म्हणतात की आकाशात अनेक घटना होतात आणि जातात. त्या आकाशासारख्या टिकून राहत नाहीत. त्याचप्रमाणे निश्चळ परब्रह्माच्या ठिकाणी चंचळ येते आणि जाते. अंधार दाटला बळे, वाटे गगन झाले काळे. रवी किणे ते पिवळे, सवेची वाटे. ज्यावेळी आकाशात बळेच अंधार दाटून येतो, तेव्हा आकाश काळे झाले असे वाटते. सूर्यकिरण जेव्हा आकाशात पसरतात, तेव्हा ते पिवळे झाले असे वाटते. उदंड हिव जेव्हा पडिले, गमे गगन थंड झाले. उष्ण झरणे वाळले, ऐसे वाटे. जेव्हा अतिशय थंडी पडते, तेव्हा आकाश थंड झाले आहे असे वाटते व कडक उन्हामुळे ते जणू वाळून जाते. ऐसे जे काही वाटले, ते झाले आणि गेले. आकाशासारिखे तगले, हे तो घडेना. असे जे जे वाटते ते येते आणि जाते, पण ते काही आकाशासारखे टिकून राहत नाही. उत्तम जाणीवेचा जिनस, समजून पाहे सावकास. निराभास ते आकाश, भास मिथ्या. उत्तम जाणीव असेल तिलाच हे सावकाश समजते की आकाश हे निराभास असून भास हे मिथ्या आहेत. उदक पसरे वायो पसरे, आत्मा आत्यंतची पसरे. तत्वे तत्व अवघेची पसरे, अंतर्यामी. उदक सर्वत्र पसरते, वायू सर्वत्र पसरतो, आत्मा तर अत्यंतच पसरतो. तत्वे सर्वच व्यापक आहेत हे अंतर्यामी विचार केला असता कळून येते. चळते आणि चळेना ते, अंतरी अवघेच कळते. विवळणेची निवळते, प्राणी मात्रासी. काय चंचल आणि काय स्थिर नाही हे अंतरात्म्याला सगळेच कळते. प्राणी मात्राने विवरण करून पाहिले की त्या सर्व उलगडा होतो. विवरता विवरता शेवटी, निवृत्तीपदी अखंड भेटी. जालियाने तुटी, होणार नाही. विवरण करता करता शेवटी निवृत्तीपदाची प्राप्ती होते. निश्चळ परब्रह्माशी अखंड भेट होते आणि मग परत ताटातून होत नाही. जेथे ज्ञानाचे होते विज्ञान आणि मनाचे होते उन्मन, तत्वनिर्षणी अनन्य विवेके होते. अशा प्रकारे आत्मसाक्षात्कार झाला की द्वैत राहतच नाही. ज्ञानाचे विज्ञान होते, मनाचे उन्मन होते आणि सारासार विवेकाने तत्वांचे निरसन होऊन जीव परब्रह्माशी अनन्य म्हणजे एकरूप होतो. वडिलास शोधून पाहिले, तो चंचळाचे निश्चळ झाले. देव भक्त पण गेले, तये ठाई. अंतरात्म्याला शोधून पाहिल्यावर चंचळ अंतरात्मा निश्चळ परब्रह्म झाला आणि त्या ठिकाणी देवभक्तपणाही एकवटला. देव आणि भक्त असे द्वैत उरलेच नाही. ठाव म्हणता पदार्थ नाही, पदार्थ मात्र मुळी नाही. जैसे तैसे बोलो काही, कळावया. तेथे वगैरे शब्द वापरले खरे, पण तेथे पदार्थ मात्र काहीच नाही. जसे सुचले तसे कळण्यासाठी बोलला एवढंच. अज्ञान शक्ती निरसली, ज्ञानशक्ती मावळली. वृत्ती शून्य कैसी झाली, स्थिती पहा.
अज्ञान शक्तीचे निरसन झाले, ज्ञानशक्ती मावळली, म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी लय झाला आणि वृत्ती शून्य स्थिती प्राप्त झाली. मुख्य शक्तिपात तो ऐसा, नाही चंचळाचा वळसा. निवांती निवांत कैसा, निर्विकारी. सद्गुरु कृपेने शिष्याच्या अंतरीचा चंचलपणा संपूर्ण नष्ट होऊन प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप होणे हाच मुख्य शक्तिपात होय, असे समर्थ म्हणतात. मुख्य शक्तिपाताच्या ठिकाणी चंचळाचा वळसा म्हणजे भोवरा नाही. तेथे साधक शिष्य निश्चळ निर्विकार अशा परब्रह्माच्या ठायी स्थिर होतो. चंचळाची विकार बालटे, ते चंचळची जेथे आटे. चंचळ निश्चळ घनवटे, हे तो घडेना. चंचळाच्या विकाराची अग्रे शाखा मुख्य चंचळच तेथे नाहीसे झाल्याने शिल्लक उरत नाहीत. चंचळ आणि निश्चळ मिसळणे हे तर कधी घडत नाही. महावाक्याचा विचारू, तेथे संन्याशास अधिकारू. दैवी कृपेची जो नरू, तोही विवरून पाहे. महावाक्याचा विचार करण्याचा अधिकार फक्त संन्याशांनाच असतो किंवा एखाद्यावर दैवी कृपा जर झाली तर मग तोही महावाक्याचे विवरण करू शकतो. संन्यासी म्हणजे षण्ण्यासी, विचारवंत सर्व संन्यासी. आपली करणी आपणासी, निश्चयेसी. संन्यासी म्हणजे जो षड म्हणजे 6 गोष्टींचा त्याग करतो. ब्रह्मविचार करणारे सर्व संन्यासीच होत, कारण या विचारात विकारांचा त्यागच आवश्यक असतो. आपण जेवढी साधना करावी तेवढी निश्चयपूर्वक आपल्या उपयोगी पडते. जगदीश वोळल्यावरी, तेथे कोण अनुमान करी. आता असो हे विचारी, विचर जाणती. जगदीश एकदा प्रसन्न झाल्यावर तेथे अनुमान करण्याची काय आवश्यकता आहे. असो, आता हे राहू दे. जे विचारवंत असतात ते हे विचार जाणतात. जे जे विचारी समजले, ते ते निसंग होऊन गेले. देहाभिमानी जे उरले, ते देहाभिमान रक्षिती. जे जे विवेकी लोक हे सर्व समजते, ते ते निसंग होऊन परब्रह्माशी एकरूप होऊन गेले. देहाभिमानी जे असतात ते देहाभिमानाचे रक्षण करत असतात. लक्षी बैसले अलक्ष, उडून गेला पूर्व पक्ष. हेतुरूपे अंतरसाक्ष, तोही मावळला. जयाच्या मनात ब्रह्म ठसले त्याच्या बाबतीत पूर्व पक्ष म्हणजे माया उडूनच जाते आणि अंतरात्मा जो हेतुरूप असतो तोही मावळतो. आकाश आणि पाताळ, दोन्ही नामे अंतराळ. काढिता दृश्याचे चढळ, अखंड झाले. आकाश आणि पाताळ दोन्ही वास्तविक अंतराळच आहेत. त्यांच्यामध्ये दृश्याचा जो पडदा आहे तो काढला की ते अखंड होते. ते तो अखंडची आहे, मन उपाधी लक्षून पाहे. उपाधी निरासेस आहे, शब्द कैसा. वास्तविक ते अखंडच आहे, पण मन उपाधीकडे पाहून त्यास खंडित मानते. उपाधी निराश झाल्यावर तेथे शब्दही सहन होत नाही. शब्द पर कल्पने पर, मन बुद्धी अगोचर. विचारे पाहावा विचार, अंतर्यामी. शब्दातीत, कल्पनातीत, मन बुद्धी अगोचर जो परमात्मा याच्या संबंधी अंतर्यामी सारासार विवेकाने विचार करून पाहावा. पाहता पाहता कळो येते, कळले तितुके व्यर्थ जाते. अवघड कैसे बोलावे ते, कोण्या प्रकारे. पाहता पाहता कळू लागले, पण कळले अशी जाणीवही राहता कामा नये.
ती राहिली तर मग कळूनही ते न कळल्यासारखेच व्यर्थ होते. हा विषयच असा अवघड आहे की कशा प्रकारे बोलून तो समजावून द्यावा हेच कळत नाही. वाक्यार्थ व्याच्यास शोधिला, अलक्षी लक्ष्यांश बुडाला. पुढे समजोन बोला कोणी तरी. वाक्यार्थ वाच्यांश यांचा शोध घेऊन त्यातील लक्ष्यांशाचे मनन निधिध्यासन करावे लागते. ते करता करता अलक्षी म्हणजे परब्रह्मी लक्ष्यांश लय पावतो. मग हे सर्व समजले तरी बोलताच येत नाही. शाश्वतास शोधित गेला, तेने ज्ञानी साच झाला. विकार सांडून मिळाला निर्विकारी. शाश्वताचा शोध घेता घेता शोध घेणाराच ज्ञानी सत्यस्वरूप होतो. विकारांचा त्याग होऊन तो निर्विकारी ऐक्य पावतो. दुःस्वप्न उदंड देखिले, जागे होता लटिके झाले. पुन्हा जरी आठवले तरी ते मिथ्या. एखाद्याला दुःस्वप्न पडते, पण तो जागा झाला की ते मिथ्या ठरते. समजा जरी त्याला ते परत आठवले तरी ते मिथ्या होते. हे ज्ञान त्याचे कायम राहते. त्यामुळे तो दुःखी होत नाही. प्रारब्ध योगे देह असे, असे अथवा नासे. विचार अंतरी पैसे, चळे नाहीसा. प्रारब्ध योग असतो त्याप्रमाणे देह राहतो अथवा नष्ट होतो. पण ब्रह्मविचार जो अंतरात दृढ झालेला असतो तो चळत नाही. बीज अग्नीने भाजले, त्याचे वाढणे खुंटले. ज्ञात्यास तैसे झाले, वासना बीज. बीज असते ते अग्नीने भाजले की त्याचे वाढणे खंतते. त्याला परत अंकुर येऊ शकत नाही. ज्ञात्याच्या बाबतीतही तसेच घडते. त्याचे वासना बीज ज्ञानाग्नीने भाजले गेल्याने त्यास परत अंकुर फुटत नाही. त्याच्या मनात परत वासना निर्माण होत नाही आणि त्यामुळे त्याला परत जन्म घ्यावा लागत नाही. विचारे निश्चळ झाली बुद्धी, बुद्धी पासी कार्यसिद्धी. पाहता वडिलांची बुद्धी निश्चळी गेली. विवेकाने ज्ञात्याची बुद्धी आत्मस्वरूप स्थितीत स्थिर झालेली असते. त्या स्थिर बुद्धीमुळेच कार्यसिद्धी होत असते. पूर्वी झालेले साधू संत यांची बुद्धी ही निश्चळ परब्रह्मात समरसून गेली होती. निश्चळास ध्यातो तो निश्चळ, चंचळास ध्यातो तो चंचळ. भूतास ध्यातो तो केवळ, भूत होय. जो निश्चळाचे ध्यान करतो तो निश्चळ होतो. जो चंचळाचे ध्यान करतो तो चंचळ होतो. जो केवळ भूतास ध्यातो तो भूतच होतो. जो पावला शेवटवरी, तयास हे काहीच न करी. अंतर्निष्ठा बाजीगिरी, तैसी माया. जो परब्रह्मापर्यंत पोचतो त्याला हे काहीच करत नाही. जे अंतर्निष्ठ असतात त्यांना माया म्हणजे गारुडी विद्येप्रमाणे मिथ्या भासते. मिथ्या ऐसे कळो आले, विचाराने सदृढ झाले. अवघे भयची उडाले, अकस्मात. माया मिथ्या असे कळून येते आणि निरंतर विचाराने ते अंतरात सदृढ होते. त्या योगे अकस्मात सर्व प्रकारचे भयच नाहीसे होते. उपासनेची उत्तीर्ण व्हावे, भक्तजने वाढवावे. अंतरी विवेक समजावे, सकळ काही. हे सर्व श्रीराम उपासनेमुळे कळले म्हणून कृतज्ञतेने जगात श्रीराम भक्तीही वाढवावी. हे कार्य करीत असतानाही अंतरी विवेकयुक्त राहून यशापयशाने आपली भूमिका चळू देत नये असे श्री समर्थ सांगतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास 10वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास 10वा समाप्त.
दशक 15वा समाप्त. हरये नमः. हरये नमः. हरये